आणि एक मोठी बातमी आता क्षणाची समोर येताना दिसते ती देखील आपण जाणून घेणार आहोत। मत्स्याजोग प्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे, तसं आश्वासन दिलंय। त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, कडक शासन या ठिकाणी केलं जाईल असं देखील त्यांनी त्यांच्या आश्वासनात म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे मत्स्याजोग प्रकरणी आपण बघतोय सभागृहात सुद्धा रान पेटलेलं असताना त्याविषयी चर्चा होत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कठोर कारवाई करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं। ही घटना मत्स्याजोगमध्ये घडली त्याचं मी उत्तर नंतर देणार आहे, पण अशा प्रकारे जर आमच्याकडे गुंतवणूकदारांना त्रास देणे, खंडणी वसूल करणे अशा प्रकारचे प्रकार झाले तर इंडस्ट्री येणार नाही। आणि त्यामुळे माझे सगळ्या म्हणजे माझ्या पक्षासहित सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, हे जेवढे वसुलीबाज आहेत हे कोणा ना कोणाचा आसरा घेतात। आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुपटीने वाढू शकते। आणि मी आज एवढं आपल्याला सांगतो की या संदर्भात आमची भूमिका झिरो टॉलरन्सची राहणार आहे। जो असेल त्याच्यावर कारवाई तर होईलच, पण जो कठोरात कठोर कायदा आहे त्या कायद्यात आम्ही कारवाई करू। बाबासाहेब आंबेडकरांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलंय। दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शहांविरोधात विरोधकांनी रान उठवल्याचं दिसल्यानंतर राज्यभर या वक्तव्यावरून वातावरण तापलं असून ठिकठिकाणी आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध करण्यात येतोय। त्यामुळे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे त्याचबरोबर इतर ठिकाणी आपण बघतोय याबद्दल निषेध आज देखील व्यक्त होताना दिसतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलंय। दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शहांविरोधात विरोधकांनी रान उठवल्याचं दिसल्यानंतर राज्यभर या वक्तव्यावरनं वातावरण तापलं असून ठिकठिकाणी आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध जो आहे तो करण्यात येतोय। आता वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली। भाजपकडून राम शिंदेंनी सभापतीपदासाठी अर्ज भरला होता। दरम्यान विरोधकांकडून सभापतीपदासाठी कोणताही अर्ज न आल्यानं राम शिंदेंची निवड बिनविरोध झाली। महायुतीच्या नेत्यांचं विधान भवनाबाहेर फोटो सेशन पार पडलं। या फोटोशूटच्या वेळी सगळे मंत्री आणि आमदार हजर होते। बीडमधील घटनेचे पडसाद आज विधानसभेमध्ये उमटले। वाल्मिक कराड यांचे मोबाईल रेकॉर्ड्स तपासा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली। तसंच खंडणीचा गुन्हा असूनही कराडला अजून अटक का झालेली नाहीये असा सवालही त्यांनी केला। 6, 9 आणि 11 तारखेचं काय कनेक्शन आहे ते तपासलं जायला हवं। पवनचक्कीमुळे बीडमध्ये हे सगळे प्रकार घडतायत असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला। नागपूरच्या रेशीम बागेत आज महायुतीसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलं होतं। बौद्धिकाला मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे हजर होते। मात्र मागच्या वर्षीप्रमाणे अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी बौद्धिकाला गैरहजेरी लावली। संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत। संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात झाली आहे, तर रेशीम बागेत आल्यावर ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। भुजबळांना मंत्रिपद नाकारल्याची कारणं समोर आली आहेत। पक्षविरोधी काम केल्यानं, मुलासाठी अडून राहिल्यानं पक्षातील लोक नाराज होती। तसंच समीर भुजबळांची बंडखोरीही वरिष्ठांना पटली नाही अशी माहिती समोर आली आहे। महायुती सरकारचं खाते वाटप रखडलंय। शपथ घेऊन 4 दिवस झाले तरीही मंत्री बिनखात्याचे आहेत। महायुतीत सध्या खाते वाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे। अधिवेशनात खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता धूसर आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात नीलकमल ही प्रवासी बोट बुडाली। नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील 3 नौदलाचे तर 10 जण सामान्य नागरिक असल्याची माहिती आहे।
गेटवे ऑफ इंडियावरील बोट दुर्घटनेनंतर अजूनही 2 जण बेपत्ता आहेत. दरम्यान बेपत्ता प्रवाशांचा सकाळपासून शोध सुरू आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ जेव्हा बोट बुडाली तेव्हा पहिली 30 मिनिटं बचाव कार्याकरता कोणीच नव्हतं. त्यावेळी बोटीत उपस्थित असलेल्या मोहम्मद आरिफ या चॅनल पायलटनं 35 जणांचे प्राण वाचवले. गेटवे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत माही पावरा नावाच्या चिमुकलीचाही मृत्यू झालाय. दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्यानं समजताच तिच्या आईची प्रकृती खालावली आहे. नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचाराकरता आलेल्या अहिरे कुटुंबियांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्यासाठी गेलेल्या राकेश अहिरे, हर्षदा आणि त्यांच्या बाळाचा या बोट दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर अहिरे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. नौदलाच्या बोटीला नवं इंजिन लावलं गेलं होतं. त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती. या चाचणीवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि चालकाचा बोटीवरचा ताबा सुटला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. बोट दुर्घटनेत मृत झालेल्या 13 जणांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बोट दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलंय. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत अशी भावना मोदींनी व्यक्त केली. तर मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय बचाव निधीतून 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत देण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणाऱ्या बोटीच्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यातील 11 मृतदेहांचं उरणच्या शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आलं. राज्यासह देशभरात अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आंदोलन केलं. अशात शिवसेना आमदारांनी अमित शहांच्या समर्थनार्थ विधानभवन परिसरात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मविया नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसनं अमित शहांचा अर्धवट व्हिडिओ प्रसारित केला. जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा काँग्रेसचं प्रेम कुठे गेलं होतं असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला. अमोल मिटकरींनीही शहांविरोधातील आंदोलनाचा समाचार घेतला. तुमच्या काळात अनेक लोकांनी अशी वक्तव्य केलेली आहेत, तेव्हा त्यांनी राजीनामे दिले का असा खोचक सवाल अमोल मिटकरींनी केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री व्हाव्यात म्हणून कार्यकर्त्यानं नवस केला होता. तो नवस पूर्ण झाल्यानं बीडच्या या कार्यकर्त्यानं श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी ते भगवानगड पायी पदयात्रा काढली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मोहोळ यांची सहकुटुंब पंतप्रधानांबरोबरच्या भेटीची ही पहिलीच वेळ आहे. महायुतीमध्ये खातेवाटपा